अभिषेक सर, उत्पन्न वाढीमध्ये आपला बुलढाणा जिल्हा राज्यातून प्रथम आलेला आहे. कशा पद्धतीने संपूर्ण तुम्ही नियोजन केलं होतं आणि किती उत्पन्न झालं? बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आल्यामुळे बुलढाणा विभागाचे जे विभाग नियंत्रक आहे यांचा सन्मान मध्यवर्ती कार्यालयाने 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला होता. तर यामध्ये विशेषतः मॅडमनी जे नियोजन केलं होतं आणि आम्हाला जे इन्स्ट्रक्शन होत्या तेव्हा किलोमीटरमध्ये वाढ करायची, खर्चात कमी करायचं, उत्पन्न कसं वाढवायचं यासाठी जे प्लॅनिंग होतं त्यामध्ये आपण सक्सेस राहिलो आणि आपलं किलोमीटरमध्ये गतवर्षी तुलनेत जवळपास 57 लाखांनी आपण किलोमीटरमध्ये वाढ केली आहे. उत्पन्नामध्ये 46 कोटींनी वाढ केली आहे. त्याच्यात जे चालक वाहकांनी कर्तव्य करायचं असतं त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चालक वाहकांचा वापर करून उत्पन्न म्हणजे किलोमीटर वाढवले, त्यामुळे आपलं उत्पन्न वाढलं. सरासरी जवळपास 10 किलोमीटर प्रति चालकामागं आपण वाढवले होते. हे सगळं प्लॅनिंग करावं लागलं होतं, त्यामुळे ते शक्य झालं आणि त्यामुळे खर्चात बचत झाली. तर आपली 46 लाख इतकी खर्चामध्ये बचत झालेली आहे आणि नफा हा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास 12 कोटीने वाढलेला आहे. मागच्या वर्षी 10 कोटी नफा होता, तर यावर्षी आपण तो 22 कोटीपर्यंत नेलेला आहे आणि त्यामुळेच प्रवासी संख्या वाढली, प्रवाशांना त्याचा फायदा झाला आणि आपण प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे जवळपास 11 लाख प्रवासी आपले यावर्षी वाढलेले आहे. त्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे.